सुरुवातीला परवानगी द्या आणि नंतर खाली जा निरीक्षण करायला. परेडचं निरीक्षण यानंतर होईल. शुभम वाघ या ठिकाणी परवानगी घेण्यासाठी या ठिकाणी आलेला आहे. सर्व मान्यवरांनी या ठिकाणी परवानगी द्यायची आहे, उपस्थित राहायचंय, उभं राहायचं आहे सर्व मान्यवरांनी आणि आपण सगळ्यांनी त्यांना परवानगी द्यायची आहे. राजेंद्रभाई आमीन अध्यक्ष या कार्यक्रमाचे, तेही परवानगी देतील. जय श्रीमान श्रीमान काका विद्यालय के मस्जिद कॅप्टन आपके निरीक्षण के लिए हजरत. राजेंद्रभाई आमीन यांना मी नम्र विनंती करतो की सर्व पथकाचं निरीक्षण त्यांनी करावं. खाली यावं आहे. सर्वप्रथम NCC या प्लाटूनचं ते निरीक्षण करतील. ते आल्यानंतर ज्या पथकाचे प्रमुख आहेत त्यांनी आपल्या पथकाला सावधान म्हणून ऑर्डर द्यायची आहे. NCC पथकाचं निरीक्षण झालंय. त्यानंतर सोरुंदुम काकानी कन्या विद्यालयाच्या RSPचं जे पथक आहे याचं निरीक्षण माननीय राजेंद्रभाई आमीन. गोष्टाचं पथक याचं सुद्धा निरीक्षण माननीय राजेंद्रभाई आमीन यांच्याकडनं झालेलं आहे. निरीक्षण संपन्न झालेलं आहे. ही आमच्या लाडक्या विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांकडनं आम्हाला पथक आहे श्री विवेक आयर सर यांनी प्रयत्नपूर्वक वेळ देऊन हे पथक बसवलं आहे. याचे प्रमुख जे आहेत आशिष वाघ आहेत. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. हे पथक हळूहळू देशभक्तीचे संस्कार या शाळेतून रुजवले जातात आणि देशभक्त नागरिक घडवले जातात. हे आमच्या देशाचं भविष्य आहे. यानंतर RSPची या विद्यार्थिनीचं कौतुक करण्यासारखं आहे सर. ही विद्यार्थिनी कराटे खेळामध्ये राज्य स्तरावर ही खेळली आहे आणि हिचा क्रमांक 3 आला आहे. जर हिचा क्रमांक 2 आला असता तर ही नॅशनल खेळली असते. हो, जोरदार सगळे विद्यार्थी सुद्धा टाळ्या वाजवल्या पाहिजेत. RSP पथकाचे प्रमुख प्रति चव्हाण यांनी अतिशय सुंदर असं संचलन या ठिकाणी RSPच्या विद्यार्थिनी सादर करीत आहेत. 1-2-1-2 या तालामध्ये डावा उजवा या पद्धतीने हे पावलं टाकले जातात. ढोलाच्या आवाजावर त्यांचे पावले जुळत असतात. फार सुंदर असं दृश्य या ठिकाणी दिसत आहे. हे आमच्या लाडक्या विद्यार्थिनी RSPचं हे पथसंचलन या ठिकाणी सुरू आहे. ध्वजाला सलामी दिली आहे, दैन्यदेख दिलेला आहे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत विद्यार्थिनी, कारण की हे पथक बसवणं सोपं नाही. खूप मेहनत त्यासाठी लागते. पूर्ण 3ची फाईल, आडवी आणि उभी फाईल ही एक सारखी या ठिकाणी आपल्याला दिसत आहे. मान्य संस्था चालकांना मान्य तिरंगा ध्वजाला या विद्यार्थिनी सॅल्यूट करत आहेत. यानंतर आपल्या समोर गर्ल्स गाईडचं पथक ज्या ठिकाणी श्रीमती बाबुल SS मॅडम यांनी विशेष प्रयत्न करून बसवून घेतलेला आहे. याचे जे प्रमुख आहे कुमारी भूमी विस्पुते ही या पथकाची प्रमुख आहे. मान्य संस्था चालक तिरंगा ध्वज या सगळ्यांना त्यांनी सॅल्यूट केला आहे. ढोलाच्या पथकाच्या आवाजावर या विद्यार्थिनी डावा उजवा या पद्धतीने संचलन करताना आपल्याला दिसत आहे.
पालकांनाही विनंती आहे की त्यांनी सुद्धा आमच्या लाडक्या विद्यार्थ्यांचं कौतुक करायचं आहे. यानंतर या वर्षी अतिशय आकर्षण आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. आमचे लहान लहान चिमुकले मुलं आणि मुली आपल्या डोक्यावर भगवा फेटा बांधून त्या तिरंग्या ध्वजाला व मान्य संस्था चालकांना सॅल्यूट करत आहेत. हे पथक बसवण्याचं काम श्री चेतन निकुंभ सर यांनी अतिशय प्रयत्नपूर्वक की त्या घोषाच्या दंडावर सर्व रचना वाजवल्या जातात. या पथकामध्ये मानक, पणव, वंशी, शंख, त्रिभुज, कल्लरी या सर्वांना 6 वाद्य यांनी वाजत असतात. ते सुद्धा एका तारा. आता ही किरण रचना वाजते. किरण रचना जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. हे आमच्या शाळेचे सर सर असतील किंवा अमोल खलसे सर असतील यांनी विशेष प्रयत्न करून हा घोष या ठिकाणी बसवून घेतलाय. आमच्या शालेय समिती चेअरमन नितीन भाऊ पोफळे यांचा खूप आग्रह होता की आपल्या शाळेत घोषाचं पथक असावं, म्हणून त्यांनी प्रयत्नपूर्वक हे साहित्य आपल्या शाळेसाठी आणलं. त्यानंतर अमोल खलसे सरांनी खूप विशेष प्रयत्न करून चालतो आहे त्याला आनंद होता. सोसायटी विद्यालय असं आकर्षक असं नाव त्याच्यावर बोललेलं आहे. 2 नंबरला जो मोठा पणव आहे त्याचं नाव पणव असतात. त्याला मोठा जो झोल आहे त्या पणवाच्या ठेक्यावर जे संचलन चालत असतं डावा उजवा डावा उजवा झोल वाजत असतो. त्या पद्धतीने हे संचलन चालतं. त्या मोठ्या झोलच्या बाजूला झल्लरी आहे. त्या पितळाच्या झल्लरी आहेत. त्या झल्लरी या ठिकाणी वाजत असतात. पितळाच्या असल्यामुळे त्यांचा आवाज अतिशय मधुर येत असतो. सुंदर असा आवाज या ठिकाणी असतो. त्याच्या बाजूला वंशी म्हणजे बासरी आपण त्याला म्हणतो. ती बासरीचं एक पथक या ठिकाणी उभं आहे. ही आता जी रचना वाजवली जाते आहे. आता दोन प्रमुखाने शंखाला संकेत दिलेला आहे. आता यानंतर शंख वाजणार आहे. शंखाची किरण रचना ही आपल्या पोराला वाजवली जाईल. आपल्या समोर शंखाची किरण रचना वाजवली जात आहे. आहे वाजवण्यात आलेला आहे. सुंदर असा आवाज त्याला मधुर स्वर ऐकून अशा पद्धतीचा मधुर स्वर आपण सगळ्यांनी ऐकलेला आहे. या विद्यार्थ्यांचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे सर. अतिशय मेहनत लागते. नुसतं वाजवायचं म्हणून वाजवायचं नसतं तर सगळ्यांबरोबर वाजवायचं असतं आणि विविध प्रकारचे वाद्य वाजवायचे असतात. त्यामुळे या विद्यार्थ्यांचं खूप कौतुक.